आजची रेसिपी ब्रेड रोल. ब्रेड रोलसाठी आवश्यक साहित्य ब्रेड. सर्वात प्रथम ब्रेड. त्यात आज मी सुरुवातीला फक्त तुम्हाला आधी ब्रेड आपल्याला कसा घ्यायचा आहे, कुठलाही ब्राऊन ब्रेड घ्या, व्हाईट ब्रेड घ्या चालेल, फक्त त्याचे चारी कोपरे या पद्धतीने कट करायचे. त्यापासून ब्रेड क्रम्स तयार करता येतात आपल्याला आणि ते करायचे आहेत. या पद्धतीने मी सर्वप्रथम सर्व ब्रेड्स या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ लांबू नये म्हणून आधीच करून ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला हे मिक्सरमधून फिरवायचे आहेत. आपल्याला हे सगळे जे कोपरे आहेत, हे ब्रेडचे किनार, हे सगळे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याच्यापासून ब्रेड क्रम्स तयार होतात. ते कसे होतील ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. ब्रेड रोलसाठी लागणारे साहित्य: 10 ते 12 हिरव्या मिरच्या. तिखट कमी खाता असलं तर कमी करू शकता. एक छोटासा कांदा एकदम बारीक चिरून. कांदा आवश्यकतेनुसार, आवश्यक नसेल तुम्ही स्किपसुद्धा, आवडत नसेल तर स्किप करू शकता. कढीपत्ता आवश्यक. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या एक खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. जिरी, ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, उकडलेले बटाटे आणि हे ब्रेड्स ज्याचे आपण कापून मिक्सरमध्ये फिरवून त्याचे हे ब्रेड क्रम्स केलेले आहेत. आणि आता आपण ही या बटाट्याची, उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घेणार आहोत. सर्वात प्रथम आवश्यक आहे सारण त्याचं करणार आहोत. त्या पद्धतीने हे सुरुवातीला आपण जिरे टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या, लसूण, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आपल्याला मीडियम गॅसवरतीच. त्यानुसार त्यामध्ये चवीनुसार मीठ, आवडत असेल तर हिंग टाकू शकता थोडंसं. रंग येण्यासाठी भाजीला आपल्या बॅटरला थोडी हळद, त्यामध्ये पूर्ण बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा उकडले असल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. गॅस बंद करायचा. गार झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने याला मॅश करून घ्यायचं या पद्धतीने.
आता मी पुढील तयारी करतो. आता आपण हे थोडं पाण्यामध्ये ब्रेड स्लाइस टाकायची, दोन्ही हाताने असं या पद्धतीने दाबून घ्यायचं. फार लवकर होणारी रेसिपी आहे ही तशी. या पद्धतीने पाणी काढून घेतल्यानंतर दाबून पाणी काढून घेतल्यानंतर स्लाइस या पद्धतीने होते. त्यामध्ये ही भाजी आपण भाजी करून घेतली, ती भाजी ठेवायची. स्लाइस या पद्धतीने टाकून चारी बाजूने असं गोल फिरवत राहायचं दाबत. दिशा बदलायची, पुढचं तोंड सुद्धा दाबायचं. आणि जे ब्रेड क्रम्स आपण केलेले आहेत त्या ब्रेड क्रम्स मध्ये याला गुळून घ्यायचं या पद्धतीने. हे सगळे झाल्यानंतर तळून घ्यायचे. मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि यापूर्वी मी सगळे करून घेतलेले ब्रेड रोल्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे एकूण ब्रेड रोल्स या पद्धतीने होतात. आता आपण तळून घेणार आहे. तेल तापल्यानंतर त्यात आपण तळून घेणार आहोत तयार केलेले सगळे ब्रेड रोल्स. जशी कढईची साईज असेल ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने 1, 2, 3 असे सोडू शकता. फक्त पहिला 1 मिनिट त्याला हलवायचं नाही. नंतर किंचितसा धक्का द्यायचा त्याला या पद्धतीने. हळूवारपणे त्यांना पलटवायचा प्रयत्न. या पद्धतीने एकदा पलटली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं व्यवस्थित. ब्रेड कुठलाही घेऊ शकता. ब्राऊन ब्रेड घ्या, व्हाईट ब्रेड घ्या. गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता मला याला काढून घेऊन मी बाकीचे तळून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट गॅस बंद करायचं. हे झाले ब्रेड रोल्स तयार. हे कुठल्याही डिप बरोबर खाऊ शकता. टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, लाल टोमॅटो चटणी बरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याची आणि दही चटणी केली त्याबरोबर खाऊ शकता, फक्त दह्याबरोबर खाऊ शकता, किंवा असंच सुद्धा आपण याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल अजून तर सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आजची ही रेसिपी आवडली, कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा. आपण भेटू पुढच्या रेसिपी.